प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनानो, मी आपला दोस्त पास्टर सुधीर. प्रियजनानो, आज आपण पुन्हा एकदा अशा विषयाकडे पाहणार आहोत की आमची मनाची गोंधळलेली अवस्था का असते. जेव्हा आम्ही विश्वासक असतो, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील आमचं मन कधीकधी गोंधळलेल्या स्थितीमध्ये, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतं का? त्याचं कारण काय आहे? कशा प्रकारे आम्हाला गोंधळ निर्माण होतात? आणि मग जेव्हा आम्ही गोंधळतो त्यावेळेस मोह आपल्याला होतातच आणि त्या मोहांना आम्ही बळी पडून जातो. आणि हीच शेवटच्या काळामध्ये सैतानाची इच्छा आहे की प्रत्येक विश्वासक मोहाला बळी पडावा आणि मोहामुळे त्याचा सर्वनाश व्हावा. येशू ख्रिस्ताचं येणं जसं जसं जवळ होत आहे तसं तसं हे मोह आम्हाला अधिकच भेडसावणार आहेत. हे मोह आम्हाला अधिकच सैतानाद्वारे येणार आहेत. परंतु या मोहांच्यावरती आम्हाला मात करणं खूप गरजेचं आहे. प्रियजनांनो, शमशोनाबद्दल जर आम्ही बघितलं तर शमशोनाकडे अत्यंत मोठी संधी परमेश्वरानं त्याला दिलेली होती. परमेश्वरानं त्याला त्या काळी ज्यावेळेस पलिष्टी लोकांच्या हातामध्ये इस्राईल लोक गुलाम म्हणून होते किंवा त्यांच्या सत्तेखाली होते, त्यावेळेस शमशोनाला देवानं निवडलं. आणि कधी परमेश्वरानं सॅमसनला किंवा शमशोनाला त्याच्या जन्मापासूनच नाझीर बनवलेलं होतं. प्रियजनानो, या शमशोनाच्या कालावधीमध्ये पलिष्ठी लोकांनी इस्रायल लोकांवर जवळजवळ 40 वर्ष अत्याचार आणि दहशत, दडपशाही त्यांच्यावर माजवलेली होती किंवा केलेली होती. आणि म्हणून प्रियजनांनो, शास्त्रीच्या पुस्तकामध्ये 13 अध्याय, 14 अध्याय, 16 अध्याय यामध्ये आम्ही पाहतो शमशोन किती परमेश्वरानं निवडलेला असताना सुद्धा, देवानं त्याला वेगळं केलेलं असताना सुद्धा त्याला मोह झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि अत्यंत खतरनाक आणि वाईट अशी मोह त्याला झाली होती. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की इस्राईल लोकांचा वेगवेगळ्या प्रकारे हे पलिष्ठी लोक छळ करत होते. विशेष प्रकारे राजकीय दडपशाही त्यांच्यावरती होती. पलिष्ठी लोक इस्रायलावर सत्ता गाजवत होते. त्यावेळेस हे इस्रायल लोक पलिष्ट्यांच्या अंडर होते. इस्रायली लोक भयाखाली त्या कारणामुळे जगत होते, कारण की त्यांना त्या पलिष्ट्यांच्या हाताखाली असताना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे ते त्यांना अजिबात नव्हतं. प्रियजनांनो, पलिष्ठी लोक इस्रायल लोकांची याच कारणामुळं त्यांचा वरदास किंवा वर्चस्व या लोकांच्यावर, इस्रायल लोकांच्यावर असल्यामुळं ते इस्रायल लोकांची शेती, धान्य आणि जनावरे यांची लुटमार करत होते. त्यांना कसं गरीब करता येईल, त्यांना नेस्तनाबूत करता येईल हे ते पाहत होते. त्यामुळे इस्राईल लोक खूपच वेळोवेळी सातत्यानं गरीब होत गेले आणि सतत त्यांना उपासमारी जी आहे ती भेडसावत राहिली त्या 40 वर्षाच्या कालामध्ये. प्रियजनांनो, पलिष्ठी एवढ्यावरतीच गप्प बसली नाहीत. पलिष्ठी लोकांनी इस्रायल लोकांच्यामध्ये जे शस्त्र करणारे लोक आहेत, जसं की लोहार आपल्यासाठी शस्त्र अस्त्र तयार करत असतात, अशा प्रकारचे शस्त्र तयार करणारे लोक या पलिष्ठी लोकांकडून त्यांनी त्या इस्रायल लोकांच्यामध्ये लोहार किंवा जे हत्यार करणारे लोक आहेत यांना राहूच दिलं नाही. त्या सर्वांना आपल्याकडे त्यांनी घेतलं. याचा उद्देश एकच होता की त्या इस्रायल लोकांच्यामध्ये तलवारींची किंवा शस्त्रांची किंवा भाल्यांची निर्मिती होऊ नये. आणि म्हणून त्या पलिष्ट्यांनी इस्रायल लोकांच्यामधले सर्व जे लोहार आहेत, कारागीर आहेत, कामगार आहेत, ते आपल्याकडे करून घेतले. पहिले शमूएल 13 अध्याय 19 ते 22 वचनामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल. प्रियजनांनो, पलिष्ठी सैन्य अत्यंत बलवान, बलिष्ठ, क्रूर, वाईट अशा प्रकारचे होते. त्यामुळे इस्रायली लोक अनेकदा गुहांमध्ये आणि डोंगरांच्या विवरामध्ये लपून राहत होते. यांच्या भयामुळं, यांच्या भीतीमुळं इतकी मोठी दडपशाही हे 40 वर्ष त्यांच्यावरती होते. शमशोनाच्या काळामध्ये शमशोन ज्यावेळेस इस्रायलांचा त्या ठिकाणी मुलगा त्या ठिकाणी होता, त्या कालावधीमधलं मी बोलत आहे. प्रियजनांनो, या कालावधीमध्ये या सर्व प्रसंगाला सामोरे जाण्याचं कारण होतं की इस्रायल लोक यांचं आध्यात्मिक अधःपतन झालेलं होतं. इस्रायल लोक त्यांच्या सत्यदेवापासून दूर गेलेले होते. परमेश्वराकडे त्यांनी आपली पाठ फिरवलेली होती आणि त्यामुळे देवाने त्यांना शिक्षा म्हणून काही काळ पलिष्ट्यांच्या हवाली केलेलं होतं. त्यांच्या हातात त्यांना सोडून दिलेलं होतं. प्रियजनांनो,
अशा या वाईट परिस्थितीमध्ये सॅमसनला परमेश्वरानं उठवलं होतं, जेणेकरून तो पलिष्ठ्यांविरुद्ध उभा राहून इस्रायलाच्या सुटकेची सुरुवात करेल. आणि म्हणून सॅमसनला त्या ठिकाणी उभा करण्यात आलं होतं. देवानं त्याला उभं केलेलं होतं. प्रियजनांनो, सॅमसनच्या जन्माच्या अगोदरच देवदूतानं त्याच्या आईला सांगितलं होतं की शमशोन जन्मापासून देवासाठी नाझीर असेल आणि तो इस्रायलाच्या जो छळ आहे, जी गुलामगिरी आहे, जी पलिष्ठ्यांचा त्यांच्यावर वर्चस्व आहे, त्यापासून या इस्रायल लोकांचा बचाव करेल. आणि म्हणून त्यानं अशी भविष्यवाणी देवदूतानं शमशोनच्या आईला करण्यात आलेली होती. देवानं शमशोनाला असामान्य अशी शारीरिक सामर्थ्य दिलेलं होतं. तो खूप बलवान, शक्तिशाली सामर्थ्य असा होता, जेणेकरून परमेश्वराची इच्छा होती की तो शत्रूविरुद्ध देवाचं कार्य करू शकेल. म्हणून इतकी मोठी शक्ती आणि सामर्थ्य परमेश्वरानं त्याला दिलेलं होतं. सॅमसनचं जीवन जर आम्ही बघितलं प्रियजनांनो, सॅमसन वेळोवेळी अनेक वाईट गोष्टी करत राहिला. देवानं निवडलेला हा माणूस देवापासून वेगळा होत गेला. अनेक वेळेस देवाच्या नजरेसमोरून तो लपण्यासाठी आदामासारखा दूर गेला. परंतु प्रियजनांनो, त्याच्या जीवनातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. प्रियजनांनो, ज्यावेळेस आमच्यावरती जबाबदारी असते, देवाच्या कार्याचे ओझं आमच्यावरती असतं, त्यावेळेस प्रियजनांनो, आमच्यावर फक्त ते ओझंच आम्ही घेऊन चालणं गरजेचं नाही, तर त्याबरोबर आम्हाला जर ते ओझं आणि जे देवानं दिलेलं कार्य आहे तडीस न्यायचं असेल, सिद्धीस न्यायचं असेल, तर देवासंगती आमचा आज्ञाधारकपणा खूप गरजेचा आहे. आज्ञाधारकपणाचं जीवन खूप महत्त्वाचं आहे. शमशोनाने अनेक वेळेस चुका केल्या प्रियजनांनो, परंतु शेवटी देवाने त्याचा उपयोग आपल्या लोकांच्यासाठी केला. प्रियजनांनो, काय तुम्ही आणि मी देवानं पाचरलेले लोक आहोत काय? आणि आम्हाला अनेक मोह होत आहेत काय? अनेक मोहांना आम्ही बळी पडत आहोत काय? आणि मोह आम्हाला देवाच्या हेतूपासून आम्हाला विभक्त करत आहेत का? देवाचा जो मुख्य हेतू आहे त्यापासून आम्हाला आमचे मोह दूर करत आहेत काय? सैतानाची हीच इच्छा आहे. सैतानाची हीच इच्छा आहे की आम्ही मोहांना बळी पडावं आणि देवाच्या कार्यापासून आम्ही परावृत्त व्हावं, दूर व्हावं. परंतु प्रियजनांनो, आम्ही येशूच्या जीवनाकडे जर बघितलं तर त्याचं जीवन जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये जायचं. प्रियजनांनो, आम्ही पाहतो लूकच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय, 6वा अध्याय, मार्कच्या पुस्तकामध्ये 1ला अध्याय, मत्तीच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय, या सर्व अध्यायामध्ये आम्ही पाहतो की तो एकांतामध्ये जाऊन परमेश्वराजवळ प्रार्थना करायचा. परंतु आज आमच्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आमचा बराच वेळ घेत आहेत. आम्ही देवाकडे जाण्याच्या ऐवजी त्या गोष्टी आमचा वेळ घेत आहेत. काय काय आहेत? कदाचित आमचं काम असेल, ते आमचा जास्त वेळ घेत आहे आमच्याकडून आणि आमचा त्यामुळं प्रार्थनेला वेळ कमी पडत आहे. प्रसारमाध्यमं असतील, त्यामुळं आम्ही देवाकडे जाण्यासाठी आम्हाला वेळ कमी आहे. प्रसारमाध्यमावरती स्क्रीन टायमिंग आमचा जास्त झालेला आहे. आमची खरेदी विक्री, आमचा खेळ, आमचं अन्न आणि आमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, यामध्ये आमचा जास्तीत जास्त वेळ जात आहे. आणि म्हणून हा वेळ आमचा जात असताना आम्हाला मोहाचा सुद्धा धोका आहे. म्हणून प्रियजनांनो, आमचा होईल तेवढा वेळ प्रभूमध्ये, येशू ख्रिस्तासारखा प्रभूमध्ये आम्ही घालवणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवटच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला ज्या हेतूनं परमेश्वरानं पाचारलेला आहे तो हेतू पूर्ण होईल. प्रियजनांनो, आमच्या सर्व जीवनात असलेल्या हेतूवरती घट्ट पकड धरा. आमचा हेतू आहे स्वर्गाचं राज्य आणि ते परमेश्वराजवळ तिथं जाणं आणि परमेश्वराजवळ राहणं. या हेतूसाठी आम्हाला मोह टाळले पाहिजेत. आमचं गोंधळलेलं जीवन आम्ही बदललं पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये काही गोंधळ असतील ते दूर करून, मोह दूर करून आम्ही सरळ मार्गानं परमेश्वरासंगती रोज राहिलं पाहिजे. त्यासाठी आमचा टायमिंग, आमचा वेळ एकांतात देवामध्ये घालवा, प्रभूच्या वचनामध्ये घालवा, जेणेकरून आम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतील. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल.